सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। पूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मंत्रिमंडळाची मान्यता। 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक विरोध। मुंबई आणि परिसरातील मेट्रो प्रकल्पांसाठी MRD कडून 12,000 कोटींच्या कामांना मंजुरी। मेट्रो विस्तार आणि स्मार्ट वाहतूक यंत्रणाला गती देण्यासाठी 19 कंत्राटांना मान्यता। मुख्यमंत्र्यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघावर राहुल गांधींचा मोठा आरोप। 5 महिन्यात 8% मतदार वाढल्याचा दावा। निवडणूक आयोग गप्प का? राहुल गांधींचा सवाल। राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून उत्तर। ज्या मतदारसंघामध्ये मतदारांची संख्या वाढली तिथून विरोधी पक्षाचे अनेक उमेदवार विजयी। फडणवीसांनी दिला नितीन राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांचा दाखला। दोनही पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी ब वर्गातून अजितदादा विजयी। 3 ठिकाणी झालेल्या क्रॉस वेटिंगमुळे घातूक। हिंदीच्या मुद्द्यावर शिक्षण मंत्री दादा भुसे घेणार राज ठाकरे यांची भेट। हिंदी भाषेसंदर्भात भुसे ठाकरेंना सरकारची भूमिका समजावून सांगणार। नाशिक शहर आणि पाणलोट क्षेत्रात पाऊस। रामगुंड परिसरातील लहान मोठी मंदिरं पाण्याखाली। दुतोड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी तर सोमेश्वर धबधब्याने धारण केलं रौद्र रूप। यंदा जून महिन्यात अलमट्टी धरण 61% भरला। जून महिन्यातच पाणीसाठा वाढल्याने सांगली कोल्हापूर मधील नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वाहतुकीचे नियम मोडले म्हणून तरुणांना बडवणाऱ्या महिला वाहतूक पोलिसाने मागितली माफी। लातूरच्या वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल। भारताची तातडीची शस्त्रास्त्र खरेदी 2,000 कोटींचे 13 करार। दहशतवादाविरोधी लढ्यात लष्करासाठी शस्त्र खरेदी भारताच्या सैन्य दलासाठी महत्त्वाची बातमी। 12 दिवसांच्या संघर्षानंतर इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीवर सहमती। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। इराणकडूनही युद्धबंदी जाहीर। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।